जय महाराष्ट्र मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक असा व्यवसाय घेऊन आलो ज्याच्यामध्ये तुम्ही ही जी मशीन बघताय ना, ही मशीन तुम्ही घराच्या कुठल्याही स्पेसमध्ये ही मशीन ठेवून तुम्ही काम सुरू करू शकता तुमचं। आणि ही अशी मशीन आहे ज्याच्याने तुम्ही लाखो प्रोडक्ट्स बनवू शकता, ज्याची काही हद्द नाही आहे, ज्याला काही लिमिट नाही आहे। एवढे खूप सारे प्रोडक्ट्स तुम्ही एकच मशीनने बनवू शकता। आणि ही जी मशीन आहे ना, ही फुल्ली पेटंटेड आहे, म्हणजे सरांनी ही जी डिझाईन आहे, ही जी मशीन आहे पेटंट करून ठेवली आहे, जेणेकरून जे पण छोटे उद्योजक आहे ज्यांना घरी बसल्या काहीतरी काम करायचं आहे, लाखो करोडचा बजेट नाही आहे पण कमी गुंतवणूकमध्ये एक चांगला व्यवसाय सुरू करायचा आहे ज्याच्यामध्ये मार्जिनही खूप चांगलं असेल। मार्जिन म्हणजे ह्या मशीनने जे प्रोडक्ट बनतं ना, त्याची बनवायचा जो खर्च आहे तो अराउंड समजा 5-6 रुपयाच्या आसपास येतो, आणि तोच तुम्ही मार्केटमध्ये 10 रुपये 15 रुपये आणि असे काही असे प्रोडक्ट्स आहे जे तुम्ही मार्केटमध्ये 100 रुपये 50 रुपयेपर्यंत विकू शकता। एवढं मार्जिन या व्यवसायामध्ये बघितलं जातं। तुमच्याकडूनही हा व्यवसाय मिस नको व्हायला म्हणून पूर्ण माहिती घ्यायला मी आज आलो आहे कर्नाटकच्या बेलगाम शहरामध्ये सरांशी भेटायला। तर सर, काय हा व्यवसाय आणि काय मशीन आहे? सर, हे मशीन आम्ही मॅग्ना पॉवर मोल्डवरून बोलतोय। हे आमचं इंजेक्शन मोल्डिंग मशीन आहे। त्याच्यामध्ये तुम्ही प्लास्टिकचे वेगवेगळ्या प्रकारचे कुठलेही प्रोडक्ट बनवू शकता। प्लास्टिक इंडस्ट्री फार मोठी आहे। आम्ही सकाळी उठल्यापासून आमच्या टूथब्रश पासून रात्री झोपेस्तोपर्यंत फोन पासून सगळ्यामध्ये प्लास्टिक यूज होतं। या मशीनमध्ये तुम्ही प्लास्टिकचे कुठले पण प्रोडक्ट बनवू शकता जे तुम्हाला मार्जिनेबल वाटतात, ते कुठलेही प्रोडक्ट याच्यामध्ये तुम्ही बनवून मार्केटमध्ये विकू शकता। ही आमची मशीन पेटेंटेड आहे आणि ही तुम्हाला जगामध्ये कुठेही मिळणार नाही आहे। ही मशीन फक्त आम्हीच बनवतो आणि आमच्याकडेच भेटेल। तर ठीक आहे सर, हे मशीन कसं काम करतं आणि कसे आपण वेगवेगळे प्लास्टिकचे प्रोडक्ट बनवू शकता ते थोडं वर्किंग दाखवा। आणि पुढे सर आपल्याला वेगवेगळे कोणत्या टाईपचे तुम्ही प्रोडक्ट बनवू शकता ते सर आपल्याला दाखवणार आहे। त्याच्यानंतर कोणत्या प्रोडक्टमध्ये कसे मार्जिन असू शकता, असे तर खूप लाखो प्रोडक्ट सगळं तर सांगणं याच्यात पॉसिबल नाही आहे। काही तुम्हाला सांगतील जेणेकरून तुम्हाला एक आयडिया पण येईल। त्याच्यानंतर याच्यात गुंतवणूक किती लागणार, मशीन कितीची, सगळी A to Z माहिती सर आपल्याला देणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि तुम्हाला हे मॅग्नम पॉवर मोल्डरचं इनोव्हेशन आवडलं असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्याकडून कुठलीही इन्फॉर्मेशन मिस नाही होणार। मी प्रोफेशनल मशीन ट्रेनर आहे। मी दाखवणार आहे मशीन कसं ऑपरेट करायचं। व्हिडिओ बघून ट्राय नका करू, आम्ही तुम्हाला सगळं ट्रेनिंग देतो। कुठलाही प्लास्टिकचा प्रोडक्ट बनवण्यासाठी तुम्हाला प्लास्टिक मटेरियल लागतं। ते वेगवेगळ्या कलरमध्ये येतं। ब्ल्यू येऊ शकतं, रेड येऊ शकतं, व्हाईट येऊ शकतं। ह्या मशीनमध्ये आता इथे वरती हे ऑफर आहे, ह्याच्यामध्ये आम्हाला रॉ मटेरियल म्हणजे दाणे घालायचे आहेत। तुम्ही जर एकदा याच्यामध्ये मटेरियल टाकलं तर मशीन ॲटोमॅटिकली घेत जाईल। जेव्हा आमचं पार्ट बनत जाईल तेव्हा ॲटोमॅटिकली ड्रॉप होत जाईल मटेरियल बॅरलमध्ये। आता आपण मशीन ऑन करूया। आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ऑटोमॅटिक दाणे पडत आहेत बॅरलमध्ये। याच्यामध्ये पिस्टन जे आहे याचं पुश होत आहे, ते पुश करून इथं जे लिक्विड मटेरियल झालेलं आहे ते आमच्या डायच्या आतमध्ये भरत आहे। ह्याच्यामधलं हे बॅरल इथं जे एक हीटर लावलेलं आहे, हीटर याच्यामधलं पूर्ण मटेरियल लिक्विड करतं आहे त्याचं, आणि ह्या डायच्या आतमध्ये प्रेशरनं भरतं आहे। भरल्यानंतर हे ऑटोमॅटिक ओपन होतं आहे। ओपन होऊन हे बघा आता खाली जॉब पडत आहे, हे खाली जॉब पडलेलं आहे। ॲटोमॅटिकली आमचं प्रोडक्ट जे आहे खाली पडत असते आणि खाली कलेक्ट होत असते आणि परत नेक्स्ट सायकल ऑटोमॅटिक चालू होते। हॉपरमधून मटेरियल ऑटोमॅटिक येत राहणार बॅरलमध्ये, ऑटोमॅटिक डायमध्ये भरून ऑटोमॅटिक खाली कलेक्ट होणार। किंवा मटेरियल संपलं असेल, लाईट कट झाली असेल, काही प्रॉब्लेम आला असेल, ते पण तुम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज येईल। आणि हे टोटली घरच्या करंटवरती चालणारे मशीन आहे, सिंगल फेजवरती चालणार आहे। तुमच्या घरी पण ठेवून तुम्ही ऑपरेट करू शकता। आता इथं बघा हा प्रोडक्ट रेडी झालेले आहेत। आता ह्याच्यामध्ये बघा हाचं जे रनर आहे वेस्ट ते कट करायचं आहे, आणि हे बघा प्रोडक्ट किती फिनिश झालेलं आहे। सर, हे काय रेडी झालेलं आहे? सर, हे एक इंडस्ट्रियल बुश आहे जे इंडस्ट्रीमध्ये यूज करतात। आणि ह्याचं जे आता रनर जे आम्ही कट केलेलं वेस्ट आहे हे पण आम्ही ह्याला कट करून वापस आम्ही वापरू शकतो। अच्छा, वापस मेल्टसाठी वापरू शकतो आणि वापरू शकतो, याच्यामध्ये वेस्ट काही नाही आहे। अच्छा, आणि सर हे जे बनलं आहे आपलं, हे कुठे यूज होतं हे प्रोडक्ट? हे सर इंडस्ट्रीमध्ये त्यांचे मशीन्स असतात, मशीनसाठी त्यांनी बुशीस म्हणून यूज करतात। इथं मोल्ड चेंज करून तुम्ही अशा प्रकारे लाखो प्रोडक्ट बनवू शकता। ही तर एक मी तुम्हाला पद्धत दाखवली। तुम्हाला ज्या आयडिया आहे त्या प्रकारचे तुम्ही जे पाहिजे ते प्रोडक्ट बनवू शकता। आता टेबलवरती काही सॅम्पल्स ठेवलेत आम्ही, हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत। काही फर्निचर लाईनचे आहेत, इलेक्ट्रिकल लाईनचे आहेत, ऑटोमोबाईलचे आहेत, टॉईज आहेत किंवा शो पीस आहेत। हे तुम्ही मोबाईल स्टँड आहे, त्या प्रकारचे सगळे प्रोडक्ट तुम्ही बनवू शकता। जे टेबलवर आहेत हेच असे नाही, असे लाखो प्रोडक्ट तुम्ही बनवू शकता। हा सांगायचा हेतू हा आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचे, कुठल्याही शेपचे, कुठल्याही टाईपचे प्रोडक्ट तुम्ही बनवू शकता याच्यामध्ये, आणि मार्केटमध्ये तुम्ही सेल करू शकता। बघा इथं डेटा केबल्स ठेवलेले आहेत। हे डेटा केबलचे पण वेगवेगळे बनवू शकता तुम्ही C टाईप, U टाईप, अशा टाईपच्या, USB या टाईपचे सगळे केबल्स तुम्ही बनवू शकता। आम्ही ते इलेक्ट्रिक 3 पिन 2 पिन केबल्स पण बनवू शकतो, किंवा इलेक्ट्रिक सॉकेट बनवू शकतो, स्विचेस बनवू शकतो। तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला कुठल्या इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे। ती टॉयचे असू दे, इंडस्ट्रीला असू दे, ऑटोमोबाईल असू देत किंवा फर्निचर असू देत, कुठल्या पण लाईनमध्ये जे प्रोडक्ट आहेत तुम्ही बनवू शकता। अशा टाईपचे मोल्ड असतात आमचे कस्टमरचे आहेत, हे तुम्ही अशा टाईपचे मोल्ड्स बनवून यूज करू शकता। आता हे बघा इथं
हे 2 पिनचं आहे, हे 3 पिनचं आहे, हे एक बुश आहे, तसंच हे एक प्लेट आहे इलेक्ट्रिक. अशा टाईपचे डाईज यूज करून तुम्ही कुठलं पण प्रोडक्ट बनवू शकता. मी काही आता एक्झाम्पल देतो. ह्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला हाय मार्जिन आहे ते आता सांगतो तुम्हाला. तर की आता एक्झाम्पलसाठी हा पिकल बॉल आहे. हा पिकल बॉल आता बनतो हा जवळपास 2-4 रुपयेमध्ये, आणि हाच आता तुम्ही ॲमेझॉनवरती बघा, ज्याची 200च्या प्लस रेट आहे. म्हणजे याच्यामध्ये मार्जिन किती आहे बघा. आता हे बघा, हे एक बास्केट आहे, हायड्रोफोनिकमध्ये यूज करतात, जे प्लांट उगवण्यासाठी यूज करतात. आता ह्याचं हे जे बनतं आहे 1 रुपयामध्ये बनतं आहे. आता ह्याच्या जर ॲमेझॉनवरती आम्ही बघितलं तर ह्याची रेट 13 रुपयेपर्यंत आहे. मग याच्यामध्ये किती मार्जिन आहे बघा, किती पट मार्जिन आम्हाला मिळेल. 13 रुपये पर पीसने विकलं जातं, बरोबर? हे 13 रुपये पर पीसने विकलं जाते सर. हे मोबाईल स्टँड आहे. हे मोबाईल स्टँड जवळपास आमचं 3-4 रुपयामध्ये बनेल. तर तुम्हाला बघायचं आहे की याच्यामध्ये कुठलं प्रोडक्ट बनायचं आहे आणि तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे की काय बनवायचं. तर सर तुम्ही एवढे प्रोडक्ट्स दाखवले कसे काय, पण मग याच्यात मार्केटमध्ये काम करायची कशी पद्धत असते? आता हे जे पार्ट आहेत, तुम्ही हे वेगवेगळे पार्ट बनवून तुम्ही मार्केटमध्ये नेऊन विकू शकता, किंवा तुम्ही स्वतःचं काहीतरी पार्ट डेव्हलप करून ते पण तुम्ही विकू शकता, किंवा तुम्ही कंपनीचं जॉब वर्क पण करू शकता. त्यांच्याकडून रॉ मटेरियल वगैरे आणून त्यांना पार्ट्स बनवून पर जॉब प्रॉफिट घेऊ शकता. तर सर याचा सरासरी कुठलाही प्लास्टिक प्रोडक्ट बनवायचा खर्च किती येतो? आता जर एक पार्ट सर 10 ग्रामचा असेल तर आता रॉ मटेरियल जे आहे 60 रुपयेपासून 120 रुपयेपर्यंत आहे. काय प्रति किलो? ते जर आम्ही एक ॲव्हरेज 100 रुपये जरी पकडलं तर 10 ग्रामच्या प्रोडक्टचं रॉ मटेरियल कॉस्ट होतंय 1 रुपये. बरोबर. आम्ही बनवायचं आणि इलेक्ट्रिसिटी वगैरे किती लागते? इलेक्ट्रिसिटी बनवायचं आणि पॅकिंग सगळं धरून एक 2-3 रुपयामध्ये आमचं पार्ट बनतंय. तेच पार्ट आम्ही 10 रुपये 20 रुपयाला विकू शकतो. आणि तुमचं पार्ट किती युनिक आहे आणि किती स्पेशल आहे त्याच्यावरती त्याचं कॉस्ट तुम्ही ठरवू शकता. आता हे सगळं तुमच्या बनवण्यावरती आहे. तुम्ही किती क्वांटिटी बनवता, काय स्पेशल आयटम बनवता, त्याच्यावरती तुमचं प्रॉफिट डिपेंड आहे. आणि समजा कोणालाही घरातून सुरू करायचं, विजेचा खर्च किती लागून जातो? सर हे जर आम्ही दिवसाला 8 तास जर चालवलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक 7 ते 8 युनिट कंझ्युम करते. फक्त 7 ते 8? ते पण सिंगल फेस लागते करंट. आणि पूर्ण ऑटोमॅटिक आहे का हे? हो, फुल ऑटोमॅटिक. पार्ट बनवून तुमच्या खाली बकेटमध्ये पडेल. आणि वेगवेगळे प्रोडक्ट बनवण्यासाठी वेगळे मोल्ड वापरले जातात, तर त्याचा कसा खर्च आहे? मोल्ड कसं आहे, मोल्डचं रेट त्याच्या आम्ही जे पार्ट बनवतो त्या पार्टच्या डिझाईनवरती डिपेंड असते. मोल्डचं कॉस्ट 3-4 हजारापासून सुरू होते. अच्छा. आणि पूर्ण मशीनचा किती खर्च आहे? मशीन जे आहे हे मशीन 3,60,000 आहे प्लस GST. आमच्याकडे 2.5 लाखपासून 5 लाखपर्यंत मशीन्स आहेत. तर मित्रांनो, तुम्हालाही या प्लास्टिकचे वेगवेगळे प्रोडक्ट बनवायचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सरांच्या कंपनीचा नंबर आहे, मॅग्नम पॉवर मोल्डरचा नंबर आहे, मॅग्नम टेक्नॉलॉजीचा जो नंबर आहे मी स्क्रीनवर दिला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर ॲड्रेस सगळे आहे. तर तुम्ही इथे येऊन पण प्रत्यक्ष या मशीनचं ट्रायल घेऊ शकता, नाहीतर स्वतः कॉल व्हॉट्सअप करून याच्याबद्दल अजून माहिती घेऊ शकता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.